कामगार मैदान आहे ना तिथेच आहे. पहिला स्टॉल आहे ज्वेलरीचा नेहमीप्रमाणे चैनी मंगळसूत्र वगैरे. चला आपण एक एक स्टॉल बघत जाऊया. हे उषा वहिनी मसाले आता मागच्या जत्रेत सुद्धा आपल्याला भेटलेल्या मिस्टर आहेत. 100 रुपये कुठचाही घ्या. कोणतंही 100. हा कुठचे 100. आता 30 रुपये 7.5. हे बघा कोणती छान आहे. ठुशी आहेत. हे बघा छान दिसतं. साडीवर छान दिसेल. 100 रुपये कोणताही 100 रुपये. बघा तुम्हाला काय पसंत पडेल ना ते तुम्ही खरेदी करू शकता. हे सर छान वाटतंय. हे बघा हे बघा हे सर छान वाटते. सांगा आवळा आहे, मधातला आवळा, चटपट आवळा, मधातला आवळा किती 50 ग्रॅम पर्यंत भेटू शकतो का? 100 ग्रॅम. 100 ग्रॅम कसा? पानाची स्टार्टिंग 80 रुपये 100 ग्राम आहे. बडीशोप 50 रुपये 100 ग्राम आहे. आवळा 80 रुपये 100 ग्राम आहे. अच्छा. पूर्ण गोळे आहेत 60 रुपये 100 ग्राम पासून स्टार्टिंग आहे. बघा वेगवेगळे मुखवास आहेत. आवडतील तसे तुम्ही घेऊ शकता. किती तारखेपर्यंत स्टॉल? 28 तारीख शेवटची तारीख आहे. तर खूप दिवस आहेत येऊ शकता. असं हे करून चला चला. खूप मेहनत आहे ना त्याला. वेगवेगळे मसाले आहेत आणि क्रिस्पी आपण खातो ना. बका हे बघा. हा कोणता पापड दादा? तो जिरा रेड चिल्ली आहे. तिखट मध्ये आहे. तिखट मध्ये सांगा माहिती द्या. पापड आहे आपल्याकडे. मक्का पापड, बाजरी पापड, रेड चिल्ली. त्याच्यावरून फिरवा. साबुदाण्याचे पण आहे. मंचुरियनचे मसाले. किती पॉकेट कितीला आहे? 80 ला एक आहे. 150 ला 150 ला 80 ला एक आहे. अच्छा. दादांनी तळूनचा ठेवलेला आहे. तुम्ही टेस्ट बघून घेऊ शकता कोणता आवडेल त्याप्रमाणे. स्पेशलिस्ट कुठला आहे तुमच्याकडे? स्पेशल कुठला आहे? स्पेशल आपले मंचुरियन मसाले आहे. यादगार मसाले म्हणून फेमस आहे. तुम्हाला मंचुरियन मसाला फेमस आहे. 2018 पासून स्टार्टिंग केली आहे. 2018 पासून. तुम्ही स्वतः बनवता का? घरी बनवलेला आहे स्वतः. नागपुरी मसाले. नागपूरहून येणारे मसाले. ह्यामध्ये नागपुरी मसाले आहेत. इन्स्टंट लिहिलंय. रेडी मिक्स मंचुरियन मसाला. यात काय अजिनोमोटो वगैरे काय नसतं ना? नाही काहीच नाही. आपलं घरच्या प्रमाणेच मसाले. अच्छा. आणि हे पॉकेट कितीला आहे? 110 ला. 110 ला आहे. नॉनव्हेजचे 120 ला. नॉनव्हेजचे 120 ला. 10 मिनिटांमध्ये पकोडे बनवून तयार होऊन जाईल. उद्या कच्च्या भाज्या पण बनवू शकतो. अच्छा. टी शर्टला प्रिंट करून किती घेता तुम्ही? 200. फोटो पाहिजे 250. मटेरियल नुसतं असेल तर
टी शर्ट सगळं तुम्हाला प्रिंट करून देणार तुम्हाला आणि फोटो असेल तर 250. बघा लोणची, वेगवेगळ्या प्रकारची लोणची आहे तिथे. हे पण मिरची आहे का? तोंडाला पाणी सुटलं असेल तर बघून त्यासाठी तुम्हाला परेलला यावं लागेल कामगार मैदानात. हे राजस्थानीवरून आलेले आहेत. राजस्थान से आहे. आपले कोकम पण आहे, भाज्या आहे, 175 एकदम सिंपल. आग लागला ना, आग लागला हलवायची. पॉकेट आहे 60 ला 100 ला. 60 ला 100. आणि हे कितीला आहे? बटाट्याचं आहे का? मक्याचं आहे. मक्याचं आहे कितीला? हे पण आहे. 60 रुपये. आणि 100 ला 2 ना? 60 ला 100 ला 2. मका म्हणजे मक्याचं कणीस. आपले मकरंद अनासपुरे नव्हेत. ओके. टेस्ट पण बघा ना, आटलीचं बघा ना. छान कुरकुरीत आहेत. मक्याचं आहे, तांदूळचं आहे, नाचणीचं आहे. ज्वेलरी आहे, नेकलेस वगैरे. नेकलेस आहेत, बांगड्या. तर तुम्ही ते येऊन घेऊ शकता. काही कितीपर्यंत आहेत सगळे? वेगवेगळे पण. 450 आहे. हा, मंगळसूत्र कितीपर्यंत आहे? 350. 350 पर्यंत. हे 350. आणि हे? हे 300 ला, याला कानातले आहे. हा, 300 ला. हे 300 ला आहे. बघा खूप छान छान हे आहेत मंगळसूत्र. घेऊ शकता तुम्ही. कानातले सुद्धा एक हा व्हिडिओ आहे. हा ठीक आहे. बस दाखवतो. चालू स्पीकर लाईट. इथे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आहेत. कपडे खरेदी करा. इथे बिस्किट्स आहेत. बेकरीचे आहेत काय प्रोडक्ट आपले? खारी बिस्किट, गोड बिस्किट आहेत, खारी बिस्किट आहेत. लहानपणी असेल आपल्याला बिस्किट. ही वेगवेगळ्या शेप मधली बिस्किट आहेत. मुलांना आवडतात चॉकलेट. ही खारी बिस्किट आहेत, कुरकुरीत लागतात. गव्हाची आहे ती. गव्हाची आहेत, मक्यामध्ये सुद्धा आहेत. चॉकलेट फ्लेवर मधून ज्वारीची आहेत. मस्त. मग ही ज्वारी आहे. म्हणजे गहू, ज्वारी, नाचणी म्हणजे प्रकारचे तुम्हाला हा, बिस्किट. मैद्याची नाही तर पौष्टिक बिस्किट मिळतील. नाव काय स्टॉलचं? कुठून आले तुम्ही? मुलुंड की बोरिवलीवरून आले. थँक्यू. अच्छा. बोला कार्पेट सापला कसं आहे? कार्पेट काय? कार्पेट सोफा गालीच्या वगैरे क्लीन करणे गेले उलट्या सारखं दिसते नाही छान आहे. आणि हा मॅजिक टॉवेल पाणी शोषून घेतो काय? हो, पाणी शोप करतो, स्लीप होत नाही, सरकलं जात नाही. किचनचा ओटा, कारगाडी, कारभारी, टीव्ही, फ्रीज, बंदर, 3 4 टॉवेल ठेवायचं आपल्या खेळात पूर्णपणे पेपर मला खेचून घेणार. त्याला दुकानात साध्या पाण्यात धुवा. साबण, निर्मा, लिक्विड लावा लागत नाही. वापरायच्या अगोदर पाण्यात भिजवायचा, पियाचं आणि वापरायचं. हे काय सब करायचं? बॉटल क्लीन करायचं. वॉटर क्लीन. वॉटर क्लीन करायला आहे. कार्पेट सापला ब्रश आहे.
कापूरदानी आहे कापूरसाठी वगैरे. कापूरदानी सुद्धा आहे बघा. तू माझी बघ काय आहे विचार ना क्या है. काय आहे स्मोक बिस्किट स्मोक एक ग्लास. नहीं भैया वीडियो बना रही हूँ. हाँ वीडियो बनाने वाला ही है वो सब. हाँ वीडियो कुठला किसके हाथ चाय में? म्हणतो. हाँ कुठला चाय स्मोकिंग बिस्किट आहे स्मोकिंग. काय बोलतात स्मोकिंग बिस्किट. हे बघा स्मोकिंग बिस्किट. कितीला येतं ते काय 50 रुपये फक्त. 50ला किती येतात 6 50ला 6 बघा piece. स्मोकिंग बिस्किट. आणि फक्त मजा घ्यायची. काही चव असेल ना गोड वगैरे काय तर काय चव चव कसली आहे असं असेल मिठा आहे मीठा. हाँ चव मिठा चव कशी काढणार तर बघता येत आपल्याला. गोड आहे बिस्किट. कैसा रे का मराठीत बिस्किट है. बिस्किट आहे फक्त. दूर चालला नाका तोडून दूर येतोय. कमेंट करा कसं वेळ चहा. एकदम टेस्टी मध्ये लागते. एकदम टेस्टी. तांबोरे मैदानवाले. हा असू दे ना. हे पकोडे हे बघा चायनीज पकोडे. हे व्हेज नूडल्स हे राहते उचल फ्राईड राईस दाबेली पोटॅटो स्पायरॉल सॉरी हे मसाला पापड भला मोठा. त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे मसाले टाकून देतात. पुरणपोळीचा विचारू का कितीला किती 80 रुपये 4 पीस. बरे 80 रुपयाला 4 पीस. साखरेची आहे की गुळाची आहे. गुळाची आहे मस्त आहे. आणि ही 2 पीस 60 रुपये. ही साखरेची ही सुद्धा गुळाची आहे. तर बरं आहे घेऊ शकता तुम्ही. आंबोळे नाही तांदळाची भाकर आहे ना. ही कितीला 30ला एक आहे. भाकरीचा सेम रेटच असतो सगळीकडे. तांदळाची भाकरी एकदम 2 दिवस खराब नाही होणार आहे बघा. एकदम अच्छा तांदळाची भाकर. आणि तुमच्याकडं पाव कलेजी पाव आहे. हा मोमोज मध्ये आपल्याकडे व्हेज आहे पनीर आहे चिकन आहे. एक किमा पहिले काय टॅटू वाले नसायचे जत्रेमध्ये पण आता टॅटू तर सगळ्यांनाच लागतो. आपल्याला टॅटू वाले सुद्धा आपल्या टॅटू जर काढायचं आहेत. असेल तर ते एक वेळ येऊन आवश्यक करून घ्या. टॅटूचा काय रेट असतो दादा. व्हिडिओ 300 रुपये. एक इंचाचा 300 रुपये. अच्छा 1 इंचाचा 300 रुपये. म्हणजे कसं असतं ते 1 मिनिट. एक इंच 1 इंच साईज वर असतं ते. तर हे दादा चांगल्या प्रकारे करून देतील टॅटू. दादा तुमचं नाव काय. करण मिस्टर. इथे बघा चपाती आहे भाकरी आहे आंबोळी चटणी आहे. वा उसळ आहे. हे बघा मॅडम त्याचं सांगाल ना. रेट कार्ड आहे ही आंबोळी चटणी आहे ना. आंबोळी आणि हे आहे उसळ आहे. उसळ वाटाणे. हा हे किती रुपयाला आहे. 80 रुपयाला. भाकर आहे 70 रुपये. 70 रुपये. अच्छा एक भाकरी आणि फिश सुद्धा आहेत त्यांच्याकडे. सुरमई 250. तुम्ही हे रेट बघू शकता. रेट बोर्डवर मारा म्हणजे ते येणारे आहेत ना ते शनिवार रविवार धरून खायलाच येतील. मासे वगैरे खायला येतील. बघा मोठे मोठे फिश आहेत चांगले. फ्राय सुद्धा केलेले आणि वास सुद्धा खमंग येतोय. तर तुम्ही या आणि खा. ताईंकडे ताईंचं नाव काही आहे सी फूड कॉर्नर. सुरमई नाही. सुरमई बघा किती मोठी आहे. कुंड्याचे दही धपाटे कशाचे. कुंड्याच्या पिठापासून आहेत. हा टेस्ट करून घ्या. हे भरलं कारलं आहे मेथी आहे शेवभाजी आहे भरलं वांग आहे शेवभाजी आहे भरली वांग भरीत पण आहे भरीत पण आहे. अच्छा ही कुठली फळभाजी का ही का शेवभाजी. शेवभाजी आहे ती. शेवभाजी आहे
हे मेथीची आहे. मेथीची डाळ आहे. टाकून तयार. तुम्ही काय देताय आता? भरलेलं वांग, नॉनव्हेज देतो. नॉनव्हेज घेताय का? रसरशीत भरलेलं वांग. आणि मंगळवारीचं काय काय लोक खातात. त्याच्यामुळेच वेगळं वेगळं ठेवलं. हम्म. त्यांचे ना त्यांना खायचं ते खातात. व्हेज आहे नॉनव्हेज आहे. मटन खिमा पाव 50 रुपये, चिकन खिमा पाव 30 रुपये. वास तर एकदम टेस्टी सुटलाय. वास एकदम अस्सल एक नंबर. असं वाटतं आत्ताच खावं, पण आम्ही शेवटी खाऊ व्हिडिओ झाल्यानंतर. तुम्हाला हा पण व्हेज सुद्धा आहे ना, व्हेज खाऊया आपण. व्हेजचं छान वास येतोय. सोपी गाणी वाजवते आता इथे लिहिलंय बघा, वांग्याचं भरीत ठेचा, कांदा भजी 50 रुपये. बघा बिना पाण्याची कांदा भजी, वांग्याचं भरीत ठेचा भाकरी, इंद्रायणी भात 100 रुपये ताट आहे बघा. पिठलं ठेचा भाकरी इंद्रायणी भात 100 रुपये. ठेचा 100 रुपये. बाहेर दाखव जर एक मिनिट. नाही फक्त आहे wait ना, करून घे. आलंय सगळं आलंय. आलं? मग सगळं आलंय. ताई बिना पाण्याची कांदा भजी म्हणजे काय करता? पाणी नाही घालत जरा सुद्धा? अच्छा हा हा तशी करता. अच्छा बिना पाण्याची. तर ही तीच भजी आहे बघा, पाणी न घालता केलेली कुरकुरीत. वास तर छान फुटलाय. तुम्ही आलात की घ्या. पिठलं आणि चटणी कसली? नाही नाही खरडा नाही, चोपात वांग्याचं भरीत आहे का? हे बघा पिठलं, वांग्याचं भरीत आणि ठेचा आणि भाकरी, अस्सल गावरान बघा इथे रेट आहेत. हे थालीपीठ. हे तुमचंच आहे ना? आणि हे खरडा ना, हे हा बघा झणझणीत खरडा. ठीक आहे. दही धपाटे 50, भाकरी 100, गव्हाची खीर 50, कांदा भजी 50, पिठलं भाकरी 100, भरलेली वांगी भाकरी, भरीत भाकरी 100. तर या आणि मनसोक्त पोट भरून खा, उपाशीच या. माहिती ना अलिबाग पोपटीचे आम्हाला माहिती नाहीये, थोडं नॉलेज द्याल का? म्हणजे मुंबईत जरा कोणाला माहिती नाही, मला असं नाही माहिती पोपटी बद्दल, तर थोडी माहिती द्या ना. ती अंडी आहे त्याच्यामध्ये. हा त्याच्यामध्ये अंडी टाकायची, चिकन टाकायचं. ते बघा चिकन कसं हे करतो, हा ते सगळं मसाला वगैरे लावून ते हा अंडीमध्ये टाकणार. हा त्याला मसाला लावणार का चिकनला? भाजायचं पूर्ण हा 40 मिनिटं. कशात घालायचं हे? पिंड्यामध्ये हे म्हणजे करावं लागतं का पेंडा? तो आणून ठेवलाय ना. ते मटक्यात घालून तुम्ही ते या पेंडीत टाकणार. हा पेंडीत टाकणार. जेवढं आपल्याला जॉल लागेल 40 मिनिटं जॉल ठेवायची. हा, 30 ते 40 मिनिटं आणि रेडी होतं. हे आपण सामान ठेवू शकतो. हे व्हेज आहे आणि शेंगा तर आपल्याला मार्केटमध्ये मिळतात हा तुम्हाला. ते तर आणि हे आहे. आम्ही गावावर आणलेत. हा अच्छा. आणि किती असेल म्हणजे थाळी वगैरे? ही आता आम्ही 100 रुपये लावली व्हेज. हा व्हेज. नॉनव्हेज 120. अच्छा ही एवढी आहे ना? ते तर आम्ही टेस्टला ठेवले, कोणी पण येतो हात घालून अच्छा. दुसरी खातो त्याच्यासाठी पहिल्यापासून. 100 आणि व्हेज 100 आणि नॉनव्हेज 120. मसाला लावून आता ते अंडीमध्ये हे करतो. हे बघा मसाला लावतात चिकन. पोपटी बनवतायत बघा, पोपटीची क्रिया. आता सुरुवातीला मीठ टाकणार ना आता? खाली मीठ टाकतो. करतात काय? हा लावतोय, नवीन करतायत. लावतो. आपण हे आपल्या मुंबईला शेंगा ना? राहतो, या आपल्याला regular एवढं काही शेंगा या? माहिती नसतं. हे शेंगा रेग्युलर ना? हे आम्ही गावानं आणलेत. हे बघा शेंगा याला टाकल्या. पावटा म्हणतात ना? काय म्हणतात? पावटा. पावटा. हे बघा पावट्याची शेंग घेतली शेंगा आता ही बघा. चिकन टाकलेलं ही आहे. तयार झालेली मी हातात घेऊन हे टाकतो. व्हेज आहे, व्हेज आहे. हे व्हेज आहे, हे चिकन आहे, व्हेज आहे. नॉनव्हेज हे व्हेज आहे बघा. काय काय आहे पण
ते रताळ आहे आणि मक्का आहे. बटाट बोला तुम्हाला काय. तर बघा अगोदर चिकन आणि आता हे शेंगा आपले पाव आपण जे आपण पावट्या बोलतो त्या शेंगा. पाला कमी घे इकडचा संप पहिला असं घे 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 आता घे. आता घेतलं तुमचं कुठे? कोल्हापूर. कुठे कोल्हापूर? कोल्हापूर कुठे? आसूर आम्ही तालुका, आजरा जिल्हा कोल्हापूर. आम्ही आजरा हे असू. काय माहिती आजरा भरपूर हा आजरा दुधाळवरून जातात. पुण्यावरूनच जवळ दुधाची पडतं. ना? हा आता मीठ टाकलंय परत. मीठ टाकतो. हा पाणी सुटतं ना मिठाने म्हणून. आणि मसाला हा कुठला पाला टाकताय ते? हे मांबरोडीचा पाला बोलतो आपण. गावावर नाही घेऊन. मांबरुडी म्हणजे अलिबाग शिवाय कुठे मिळत नाही ना हा पाला. आता काय नाही तुमच्याकडे पण असेल. ना वेगळा गावी प्रत्येक जिल्ह्यात आहे. हे रायगड जिल्हा महाग नाही त्याला नाही एवढं नाही चालत. शहरामध्ये चालतो. हो बघा मटका आता भरला. बघा हा कुठला पाला म्हणाल तुम्ही? विसरलो. मांबरुडी पाला आहे ना वरती सगळ्यात लास्टला टाकलेला आहे. ते बोलतायत ना मांगरोटी. कसला मांगरोटी पाला तो वरती आणि हे दाबून एकदम दाबून साईज करावं भरलाय. लागते का? वाफ नाही गेली पाहिजे ना. अच्छा हा हे झाकण्यासारखं आहे म्हणजे हवा गेली नाही पाहिजे वाफ नाही गेली पाहिजे. आता हे काय उलट केलंय. तर आता पिंड टाकायचा आहे आपला. नाग लावायचा आणि लाकडं वगैरे तुम्हाला काही शेणी वगैरे असतील ते लावा. प्राईस सहित आहे हे झालेलं नाही. हॉटेल सिंधुदुर्ग. हे बघा थाळे आहेत आणि थाळ्यांचे प्राईस लावलेले आहेत. नॉनव्हेज आहे, चिकन आहे, कोळंबी आहे. हे बघा बांगडे आता फ्राय करायचे. हा फ्राय बांगडा, पापलेट, बोंबील फ्राय सगळे प्राईस नुसार आहे लावलेले. बघा मस्त वास तर खमंग सुटलाय. कोंबडी वडे सुद्धा आहे. थाळी बघा मटन थाळी लावली. म्युझिक इथे संगीत एवढं आहे ना तर आमचा आवाज ऐकू येईल की नाही तुम्हाला काय माहिती. राहू दे मटन हाऊस. हंडी हट राजू चंपारण मटन हाऊस. हंडीमध्ये बनवतात वाटतं. तिथे हे चिकन शिजवताय तिथे. अंडे में बनत आहे का? बघा अंडीतलं मटन. इथे कोळसा वगैरे लावलाय ना. हा बघा कोळसा. कोळसा लावलाय खाली. कोळशावरचं जेवण. शेगडी असते ना तसा लावलाय यांनी हंडीमध्ये. धावून घेत आहेत छोटे असतात जसे बनवतात. बनवतात ना ते बनवतात. कांदा काय बनवता भाऊ? रावणगिरी डोसा कोल्हापूर. डोसा एकदा खाल तर पुन्हा याल. तुम्ही कोल्हापूरून आलात का तुम्ही? आम्ही कोल्हापूरचे पण इकडे आपलं हॉटेल माहीमला आहे. हो का? काय घरी मग फोन करीत राहू दे.
कोल्हापुरी लोणी डोसा. जे खायली रे. कटवडा पण आहे कोल्हापुरी, मिसळ आहे कोल्हापुरी. घे तो करून. कोल्हापुरी लोणी डोसा जरा साईड. काय आहे? एक लोणी डोसा. हा कटवडा कोल्हापूरचा. आपला कोल्हापुरी कटवडा आणि ही मिसळ ते कटवाडा. कटवडा कटवाडा म्हणजे तिकडे तुमच्या कोल्हापूरचे नावात पडले की काय स्पेशल आहे? म्हणजे तिथे आपली वडा उसळ कशी असते हा अच्छा. त्याप्रमाणेच असतो. वड्याचा वडा घट असतो. तो आपण त्याच्यामध्ये जेवणामध्ये वगैरे कट आपण करतो ना. अच्छा. कारण आता मुंबईकरांना ते कटवाडा म्हणजे नवीन शब्द आहे. रस्सा असतो ना त्याला कट म्हणतात. अच्छा रस्त्याला कट मारतात. हा रस्स्याला कट म्हणतात आणि वडाचा कट करतात म्हणजे आणि आमच्या देतात. मुंबईकर समज काय की 2 तुकडे करून म्हणजे वडा कट करून याच्यामध्ये देणार. हा हे बघा हे कटवाडा. एक कटवडा हे कोल्हापूरची स्पेशल डिश आहे कटवाडा. कटवडा एक. डोसा आणि हा बघा हा दावणगिरी डोसा. दावणगिरी लोणी डोसा. दावणगिरी. मालवण आहे का मग दावणगिरी डोसा, दावणगिरी डोसा, लोणी डोसा, लोणी डोसा एकदम टेस्टी. एकदम बटाटा भाजी, बटाटा भाजी चटणी. कटवडा कटवडा द्या. इथे आपलं एक लाकडांचे सुबक आणि सुंदर वस्तू तुम्हाला बघायला मिळेल. लाकडाचे खेळणे आहेत इकडे. सावंतवाडीहून आले का तुम्ही? स्वतः काय केलंय? अच्छा मॅडम आहे का? हा काय गेम आहे? कितीला आहे? कितीला आहे? 250. लाकडी गेम. हा कितीला आहे? 250 रुपये. अच्छा एक चिंबक आहे का? हा आता ही दुसरी आहे ना. सांगा आपली माहिती, मसाल्यांची माहिती सांगा. मागच्या वेळी ताईंनी मसाल्यांबद्दल सांगा. उषावैदिक मसाले साधारणतः 1985 पासून आपण या उद्योगात काम करतो. साधारणतः उद्योजकाचे 31 पुरस्काराचे मानकरी उषावैदिक मसाले आहेत. अरे वा. जवळजवळ 1985 पासून काम करताना आज जवळजवळ उषावैदिक या 75 वर्ष आहे. या व्यवसायामध्ये ठाम पाय रोवून मालवणी माणसांबरोबरच इतरही लोकांना सुद्धा या मसाल्याचा आस्वाद घेत आहे. आपल्याकडे भाजका मसाला, स्पेशल मिक्स मसाला आहे, मटनचा मसाला, चिकन मसाला, 2 प्रकारचे गरम मसाले आहेत. एक व्हेज आहे मसाले भात कुर्मा पुलावसाठी आणि एक मटन चिकन उसळसाठी आहे. गोडा मसाला, कांदा लसूण झणझणीत कोल्हापुरी मस्का आणणारा एक मसाला आपल्याकडे चांगल्या प्रकारचा आहे. हळद आहे, 2 प्रकारची काश्मीरी मिरची पावडर आहे, तिखट मिरची पावडर आहे, चटण्या, लसूण, शेंगदाणा तिळाची. त्याचबरोबर यावर्षी आम्ही शिरा इन्स्टंट शिरा मिक्स. हा शिरा नाही, शिरा फक्त पाणी गरम करायचा, शिरा टाकायचा, शिरा तयार होतो आपल्याकडे. खीर दूध गरम करायचं, ते खीर टाकायची, खीर तयार होते. जेणेकरून आजच्या धावपळीच्या जगात सगळ्या महिलांना एक चांगलं दालन आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे. आज बऱ्याच मसाले हे सर्व तुम्ही स्वतः तयार करता? हे सगळे मसाले उषावैदिक स्वतः तयार करतात. अच्छा त्यांच्याकडे दोघांना घेतलं. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या ना परत एकदा, कारण मागच्या वेळी तुम्ही भेटले नव्हते. काही भेटले. कॉन्टॅक्ट नंबर घ्या 9604831772. आणि तुमच्या खास माहिती आहे आमचे मसाले जवळजवळ मलेशिया सारख्या ठिकाणी सुद्धा जाऊ लागले आहेत. आणि प्रॉपरली आपल्या इथला माणूस तिथे मालवणी मसाले घेऊन गेले तो यूज करतो, ही गोष्ट वेगळी आहे. परंतु
चांगले अभिमानास्पद आज गोष्ट आम्हाला आहे. भेटून तो स्वतः हे मसाले यूज करतो आणि आमचे मसाले सेल करतो ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. असंच कामगार मैदानामध्ये जे लोक येतात मराठी माणसं येतात पण त्याचबरोबर इतर समाजाच्या लोकांनी हा येतात बरोबर. आपल्या मसाल्याचा आस्वाद घ्यावा जेणेकरून आमचे मसाले वापरायचे त्यांना कुठलाही प्रकारचा ऍसिड त्रास होणार नाही त्याची माझी पुरेपूर घेतलेली आहे. धन्यवाद. आणि मी विनंती करतो की 28 तारखेपर्यंत हे आहे यात्रा आपली स्टॉल. हा. तर एक वेळ यांच्याकडनं मसाला खात्री करा, चांगला घरगुती आहे आणि झणझणीत आहे. आम्ही घेतलं होतं तर झणझणीत जाणवलं आम्हाला बरं वाटलं. धन्यवाद भाऊ. तुमचं देखील धन्यवाद. आम्ही आमच्यापर्यंत तुम्ही देखील एक प्रसिद्ध माध्यम चांगले काम करत आहे. धन्यवाद तुम्हाला देखील धन्यवाद. चला. बसून लालबाग परळ फूड फेस्टिवल आता आपण पूर्ण कव्हर केलंय. तुम्हाला पूर्ण मी जत्रा फिरून दाखवले. तर खाण्याचे सुद्धा सामान खूप छान छान आहे, टेस्टी आहे. तर तुम्ही सुद्धा या खायला. आणि 28 तारखेपर्यंत आहे जत्रा. तर या आणि मस्त एन्जॉय करा शनिवार रविवार वगैरे. चला.